טוב, שלום שבת שלום, בעזרת השם. אז आपण बात करू परशात शोभावरून बात करू थोडा, पण त्या पहिले आपण थोडा बात करू आपला उपवास. בעזרת השם, יום שלישי आपला उपवास आहे. आपला 10 बटेवेत म्हणजे 10th ऑफ तेवेत हा उपवास आहे. सर्वजणांना एवढा माहिती त्या हिशोबाने की का हा उपवास, आणि ऑलमोस्ट माणसं नाही करत उपवास. पण इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक माणसाने हा उपवास केला पाहिजे. की असं नाही की आपण हा उपवास कशासाठी करतो. पहिली गोष्ट म्हणजे 10th ऑफ तेवेत असं नाही की नेबुखदनेच्छर हा जो एकदम वाईट माणूस होता. असं नाही की त्याने ऑलमोस्ट पुऱ्या वर्ल्ड मध्ये त्याचा राज्य चालू होता, आणि सर्वकडे त्याची मिलिटरी होती, आणि सर्वजण असा इंग्लंड कसे होते प्रत्येक ऑलमोस्ट सर्वकडे, इस्रायलमध्ये, इंडियामध्ये सर्वकडे रूल करत होते, तसं तो पण रूल करत होता. पण त्याला फक्त एकच गोष्ट रूल अजून केली नव्हती, तर म्हणजे येरुशलाम. असं तो बोलतो, मला तर येरुशलामला जायचं आणि तिकडे रूल करायचंय." आता चाललंय की 10th ऑफ तेवेतला नाही असं काही डिस्ट्रक्शन झाला, नाही वॉर झाली. फक्त नेबुखादनेच्छरने काय केला, तो आपल्या बॉर्डर्स आहे आपल्या येरुशलेमच्या, त्याच्या बाहेर होऊन सर्व आपले त्याचे सोल्जर्स उभे राहिले. त्यासाठी आपण उपवास करतो. इथं पेमेत आपले प्रश्न विचारतात, इथं नाही वॉर झाली, आपण 9th ऑफ तिशा व्याप कशाला करतो, की आपला डिस्ट्रक्शन झाला, बेतामिदास पहिला डिस्ट्रॉय झाला, सेकंड डिस्ट्रॉय झाला. युद्धान तमूज मध्ये आपले एंट्री केली त्या लोकांनी, पुरे ते आपले काय बोलतात वॉल्स होते, बॉर्डर्स होते, ते तोडून आतमध्ये आले. सोम गेदालियामध्ये आपला जो गेदालिया लास्ट ट्राईब होता, जो येरुशलेम मध्ये, तो त्याचा खून झाला. तानी तेच ते सर्वांचा रिझन आहे. पण 10th ऑफ तेवेत बोलते याचा काय एवढा म्हणजे रिझन नाही. म्हणजे असं कोण बाहेर आला, एक्झाम्पल घरातला दरवाजा ठोकला आणि बोला शालोम, असं असं आम्ही लोक इकडे आलोय, आणि त्यासाठी आपण उपवास करतो. आणि तिथं प्रश्न विचारलाय की हा उपवास का करतो आपण, काय रिझन आहे हा उपवास करायला, की आपण एवढा या उपवासासाठी म्हणजे खरा बघायला गेलो हा उपवास शॉर्ट उपवास आहे, की आपण बोललो 6 टाईप ऑफ उपवास आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. ओके. 6 टाईपचे उपवास जे आहेत ते आपण करतो. ब्लॅक आणि व्हाईट आपण बोलतो. त्यामध्ये बोलतो किंग आणि क्वीन, आणि शॉर्ट आणि लॉंग आहे. ओके. ब्लॅक आणि व्हाईट आपल्या सर्वांना माहिती आहे. ब्लॅक म्हणजे आपला तिशा व्याप, जो नाही एवढा चांगला दिवस आहे, जसं म्हणजे ब्लॅक दिवस आहे आपला, की तिशा व्यापला आपला डिस्ट्रॉय झाला. व्हाईट म्हणजे आपला किप्पूरचा जो उपवास आहे. किंग आणि क्वीन, त्यामध्ये बोलतो किंग म्हणजे गेदालिया. गेदालिया हा किंग होता, म्हणजे त्या टायमाला जेव्हा डिस्ट्रक्शन झाला, आणि त्यापासून येरुशलेममध्ये एक पण ज्यूश नाही राहिला. क्वीन म्हणजे तानी तेस्तेर, जी एस्तेरा मलका क्वीन होती, तिने जे अं, आपल्या पूर्वीच्या टायमाला केला, त्यासाठी आपण उपवास करतो. आपण हशिमला तुदा बोलतो त्या उपवासामध्ये. आणि शॉर्ट आणि लॉंग आहे. लॉंग म्हणजे युज ऑफ तमूज, जो सकाळी चालू होतो आणि संध्याकाळी 8, 8:15 संपतो. आणि शॉर्ट म्हणजे आपला 10th ऑफ तेवेत. 10th ऑफ तेवेत हा शॉर्ट आहे. म्हणजे जर इस्रायलच्या टायमिंगच्या प्रमाणे बघायला गेलो, तर ऑलमोस्ट 4:30-5 वाजता उपवास संपून जातोय. तो शॉर्ट उपवास आहे, माणसाला फील पण नाही होतो उपवास. पण इम्पॉर्टंट आहे उपवास करायला. असं की दविद अबूदरेम हे बोलतात की जर हा उपवास शबातला आला असता तरी आपल्याला करावा लागला असता. तर इथं प्रश्न विचारलाय की प्रत्येक उपवास जो शबातला येतो आपण ढकलतो. म्हणजे जर 30व्या शबातच्या दिवशी पडेल, आपण काय करू, हा पुढे ढकलू हा उपवास. जर अं, तानी तेस्तेर आला तर आपण काय करतो, लवकर करतो. जर एक्झाम्पल यूज जाईन तम्मूज आला तर पुढे ढकलतो. म्हणजे शबात आला की प्रत्येक काय करतो, तर आपण पुढे ढकलतो हा उपवास. पण आपले रबी दबी अबूदराम बोलतात की नाही, 10th ऑफ द जरी शबातला आला तरी केला पाहिजे. ते एकच उपवास आहे जो किप्पूज आपण शबातला आला तरी करतो, की असुरे शबात कॅन्सल करायला. असलं की जो माणूस शबातला उपवास करतोय त्याला अजून एक दिवस उपवास करावा लागेल का, तू ओन एक शबात म्हणजे शबातचा जो एन्जॉयमेंट होता तू कॅन्सल केलास का, उपवास केलास. पण आपल्या घमारामध्ये आपल्या नखामध्ये दिलं की जर माणसाला कुठला वाईट हे आला, काय बोलतात आपला अं, खालोम म्हणजे स्वप्न आला. घमारामध्ये काय टाईपचे स्वप्न दिले आहेत ते जर आले, तर असं लिहिलंय की त्याला मस्त काय करायला,
त्याला मस्त आहे आपला या टाईपचे उपवास आले तर त्याला मस्त आहे आपला उपवास करायला, जरी तो शपथ करायला लागेल. म्हणजे खास शालो माणसं काय काय दिलेत की घरातले काय बोलतात, कीर पडतोय, कीर म्हणजे आपले भिंत पडतोय किंवा त्या स्वप्नामध्ये दात पडताना बघितले नाही, जर त्यांनी दाताचे काय ऑपरेशन करून आले त्याला आठवण स्वप्नामध्ये आला तर ते नॉर्मली आहे. पण असे काय काय अजून एक्झाम्पल दिलेत जे त्याला मस्त आहे उपवास करायला. आज असं लिहिलंय की ते मस्त शपथ उपवास करायला, पण बोलतात की हा टेन, जर ते समजू शकतो का की आपल्यावरती काहीतरी वाईट होणार आहे, माणसाला हशेम काहीतरी साईन पाठवते वरतून, आणि असं लिहिलंय की ते वाईट सायन्स पाठवतात आणि सांगतात की काहीतरी होणार आहे आपल्या लाईफ मध्ये, म्हणून ते हशेम बोलतात की तुझा पश्चाताप कर. म्हणजे उपवास करून तो माणूस काय करतो, पश्चाताप करतो की काय वाईट नको होऊन दे. म्हणून आपण किपूर किपूर पण काय करतो, आपण उपवास करतो कधी शपथ आला तरी का की माणसाचा फ्युचरचा डिसिजन होते. किपूरला किपूरला आपला योमदिन म्हणजे जजमेंट दिवस आहे. ओके, काय होणार आहे आपल्यासोबत जे रोषांना डिसाईड झालंय त्यावरती साईन करतील किपूरला. पण असं लिहिलं आहे की 10th ऑफ तेवेत, जो 10th ऑफ तेवेत आहे, असं लिहिलं आहे की तो शपथ झाला की उपवास करायला पाहिजे. तर आपले खतम सुफेर यांनी एक चांगला रिझन दिलाय. असे दवी दबूराम का बोलतात की असं लिहिलंय की 10th ऑफ तेवेतला पण आपला डिसिजन होते. जसं योम जजमेंट कसं असतो तसंच योम जजमेंट पण दिवस आहे. कसला बोलतोय तो, ते नाही या दिवशी डिसाईड होतं वरती शमाईमध्ये, म्हणजे आपल्या बेद्दीन जो आपला काय बोलतात आपला वरचा जो कोर्ट आहे त्यावरती, त्यामध्ये डिसाईड होतं की 10th ऑफ तेवेतला आपला बेतमिदास तयार होईल की नाही. आणि त्या टायमाला 10th ऑफ तेवेतला जेव्हा ते लोक बाहेर उभे राहिले तेव्हा पण तिथं डिसाईड झाला की त्या वर्षी तो बेतमिदा डिस्ट्रॉय होईल की नाही. म्हणून या 10th ऑफ तेवेतला असं की पॉवर आहे त्यामध्ये या दिवसाला, की त्या दिवशी डिसाईड करू शकते की आपल्या या वर्षी आपला बेतमिदश थर्ड बेतमिदश तयार होईल की नाही. म्हणून जरी तो बोलतात की शबातला आला असता तरी आपण उपवास केला असता, पण मग कशी तो शबातला नाही पडणार, तरी पण बोलतोय की जर आला असता केला आपण उपवास केला असता का की असं लिहिलं आहे की या दिवशी डिसाईड होईल आपला आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या अं, आपल्या वरच्या बेदीला की हा बेतमिदश तयार होईल की नाही. म्हणून मिचवाय बेजात असे प्रत्येक माणसाने उपवास केला पाहिजे. जो माणसाचा डिफिकल्ट आहे, आजारी आहे किंवा तब्येत नाही बरी किंवा काय असेल, त्यांचं वय झालंय वगैरे नाही करू शकत, ती गोष्ट वेगळी आहे. की हे जे आहे ते आपले नाही तोरामधून आहेत, जे तोरामधून आपले उपवास आहेत त्यांना मस्ट आहे करायला. पण जे आपले हे छोटे मोठे आपले हे चार जे उपवास आहेत, जसा तानी तेस्तेर, सोमके दालिया आणि सराबे तेवेत आणि युझान बेतमूज, हे चार उपवास आहेत जे आपले नाही तोरामधून आहेत. ओके, तिशाब्याब आणि ते इम्पॉर्टंट आहेत, किपूर. पण हे बाकीचे चार आहेत ते नाही एवढे इम्पॉर्टंट आहे. म्हणून काय करू आपण, म्हणून आपण बघू की जर कोण आजारी असेल, नाही ती तब्येत बरी नाही तर गोळ्या घेते वगैरे, आपल्या तोरा आपल्या स्कॉलर देते बोलते नाही सर ठीक आहे, जर नाही करू शकत तर नाही करू शकत. पण जो कोण करू शकते त्यांनी केला पाहिजे का की आपण पहिले मागच्या ह्याच्यामध्ये बोललो शिवरीमध्ये आपल्या गुमारामध्ये दिलेलं आहे की उपवासाच्या दिवशी असं की दोन एंजल्स येतात आणि त्या माणसाच्या डोक्यावरती हात ठेवतात जो उपवास करतोय, आणि त्याला डोक्यावरती हात ठेवून ब्लेसिंग देतात की जसा तू आपल्या सर्व माणसांच्या अं, चरा म्हणजे त्रासामध्ये तू उपवास करतो. म्हणजे आपण त्रासामध्ये आहेत की आपला बेताबिदाश नाही, आपण बघतो किती आपले टेररिस्ट अटॅक्स होतात, त्यांनी किती त्रास होते आपल्या ज्यूश माणसाला का की आपला बेतामिदाश नाही. की जेव्हा जर बेतामिदाश असता ते कधीच झाला नसता. किंवा आपण बघू जेव्हा श्लोमो मेलेक होता किंग, त्या टायमाला अशी गोष्टी काय झालीच नाही का की आपला बेतामिदाश होता त्या टायमाला. पण आपण त्यामध्ये काय करतो, आपण दुःखी आहोत. आता आपले ते दोन एंजल्स येतात आणि काय बोलतात, जसा तू या ज्यूइश लोकांच्या आपल्या कम्युनिटीच्या दुःखामध्ये तू पार्टिसिपेट करतस, जेव्हा आपण आपल्याकडे बेतामिदेश नाही तसंच तू त्याच्या हॅपीनेस मध्ये पण पार्टिसिपेट करशील. याचा प्रश्न विचारलाय कुठल्या पार्टिसिपेट म्हणजे काय करतील, तर की हॅपीनेस म्हणजे जो आपला बेतामिदेश तयार होईल. आपला बेतामिदेश जो आपण बघू आपल्या फोटोमध्ये मागं जसं बघतोय तसं आपला मोठा बेतामिदेश असेल आणि तिकडे सॅक्रिफायसेस करू. असं नाही की जो आपला बेतामिदेश तयार होईल, असं नाही की तिकडं आपला कधीच हे नाही होणार. आपला हॅपीनेस असेल तिकडं, पार्टीज असतील आणि तिकडं कोणला एंट्री देतील
ज्या माणसाने या उपवास केलेले आहेत, म्हणजे त्याला बोलते, अरे हा, तू काय केलास, रडलास बेतमिद्दासाठी, तू उपवास केलास, आता आम्ही काय करू, तुझ्यासाठी पण इथं बेतमिदाश मध्ये एंट्री देऊ. पण जर माणूस उपवास करू शकते आणि तो नाही करत असेल, की ते दोन एंजल्स येतात आणि त्याला काय करतात, जसा तू आपल्या कम्युनिटीच्या त्रासामध्ये पार्टिसिपेट नाही करत आहेस, तसा तू हॅपीनेस मध्ये पण पार्टिसिपेट नाही करणार आणि त्याला ब्लेसिंग करून देतात. म्हणून इथं बघू की किती इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक माणसाने या उपवासामध्ये आपला पार्ट घेतला पाहिजे. आणि इथं प्रश्न विचारला की बेमे माणसांनी 10th ऑफ द वे, सर ठीक आहे, त्याला मला एंट्री बाहेर उभे होते आणि आपण उपवास करतो. असं नाही की 10th ऑफ द वेतला काय फक्त बाहेर जाऊन उभे राहिले तिकडं, त्या उपवास एवढा काय इम्पॉर्टंट होता, म्हणजे त्या हिशोबाने असं की त्या माणसांनी बघितलं की आपल्या बाहेर कोण उभा आहे, आपल्या बाहेर आल्मा, आपल्या बाहेर कोण उभे आहे, तिकडं एनिमीज उभे आहेत, आपल्या बाहेर एनिमीज उभे आहेत आणि ते लोक काय करतात आता, ते लोक एंट्री करणार आहेत आणि आपले सर्व डिस्ट्रॉय करणार आहेत. तरी पण त्या माणसाने काय केला, तिकडं पश्चाताप नाही केला. अं, जसं नाही की आपले एनिमीज एनिमीज काय होते, एनिमीज उभे होते आपल्या एंट्रन्सला, पण माणसांनी पश्चाताप नाही केला. आणि इथं हशिमला त्या हिशोबाने राग आला, म्हणून आपण काय करतो की हशिमने आपल्याला सायन्स पाठवले तिकडं. अरे तुमच्यासोबत काय वाईट होणार आहे, हशिमने सायन्स पाठवलंय की काय, हे तुम्ही लोक तिकडं बघा, तुमच्या समोर काहीतरी वाईट उभा होणार आहे आता, पण तरी पण माणसाने काय केला, तिकडं त्याकडे लक्ष नाही दिलं आणि ते कंटिन्यू आपल्या लाईफ, जी नॉर्मल लाईफ आहे ती कशीच कंटिन्यू केली. म्हणून एक्झाम्पल होऊ शकते की माणसाच्या प्रायव्हेट लाईफमध्ये पण कधी कधी हशीम त्याला सायन्स वाटतं, काय ते प्रॉब्लेम झाले किंवा काय लॉस झाला किंवा काय तुटते किंवा काय बरा नाही तब्येत येते, तर की हशीम कधी कधी सायन्स पाठवतो त्याला की काहीतरी तू वाईट केलंस किंवा काय हे आहे, त्याचा पश्चाताप कर. सर तसं आपण बघू एक्झाम्पल आपण की असं की प्रत्येक माणसाला असे काय नाही काय त्याला जो भेटणार ते देतो, पण माणूस काय करतो, त्याचा मारीफ नाही करत. मारीफ म्हणजे हशेमला तोदा नाही बोलत त्याबद्दल. आपण हे कुठं बघू, आपल्या खानुकाला, खानुकाला सेम होत होता असं की हशेमने आपल्यापासून बेतमिदाचा जो मेनोरा लावायचा तो, आपला जो चांगला काम होता तो आपल्यापासून घेऊन टाकला. मग ते एकच रिझन होतं काय, सांगलं की त्या लोकांनी तिकडं काय केला, आपला जे बेतामिदासचा जो काम होता, जो अबोधात बेतामिदा जो तिकडं काम करायचे, त्याच्यामध्ये करायचं म्हणून करायचो नाही, आपल्या मेहनतीने करायचो नाही, आपल्या वडोद अरे हशिमने आपल्याला काम दिल्या बेतामिदास मध्ये करायला वगैरे. हशिमला त्यामध्ये बोलतं की जी गोष्ट माणूस भेटते आणि तो त्याचा एरख एरख म्हणजे त्याला इम्पॉर्टन्स नाही देत त्याला, असं की तो हशीम त्यापासून घेऊन टाकतो. म्हणून इम्पॉर्टंट आहे प्रत्येक माणसाने हशीमला पहिली गोष्ट तुदा बोलला पाहिजे, काय आहे त्याला काम आहे, घर आहे, बायको आहे, पोर आहे, सर्व गोष्टीमध्ये इम्पॉर्टंट आहे काय करायला, हशीमला पहिली गोष्ट म्हणजे तोदा बोलला पाहिजे. की जर जर तो तोदा बोलते तर हशीम त्याला कंटिन्यू करेल, आणि जर नसेल तर हशीम त्याकडनं घेऊन टाकू शकतो. असं आपला बेतामिदास पण होता, असं आपला खानुकाची स्टोरी पण सेमच आहे. इम्पॉर्टंट आहे प्रत्येक माणसाने हशिमला तुदा बोलला पाहिजे वगैरे. मग कंटिन्यू करू आपल्या आलाखोत 10th ऑफ तेवेत. क्वेश्चन असेल तर नंतर मागचं पाठवू शकता मला व्हॉट्सअपवरती, किंवा बाकीचे आपले रबानी पण आहे, गब्रियल, रबारोन, शिमोन, आपला रशारोन. नंतर आपण त्यामध्ये बात करू शकतो. अजून आपले कोण बाकीचे माझून रब्बानी माहिती आहे, लेवी सर वगैरे कोणाला क्वेश्चन असेल तर जिथं त्याला इझी वाटतं विचारायला तो विचारू शकतो. तो हा रिझन होता आपला 10th ऑफ वेथ का आपण उपवास करतो, की नेबुखदनेच्छर आला आणि आपल्या सराउंड केलं आपल्या यरुशलेमला अटॅक करायला. असं नाही की त्यांनी नाही डायरेक्टली एंट्री केली, असं नाही की ते किती वर्ष बाहेर उभे होते ते लोक, का की हशिमला पाहिजे होता की आपण पश्चाताप करू, आणि ते नाही झाला त्या टायमाला, म्हणून आपण हा उपवास करतो. तो हा उपवास कधी वेळ जातो शेम असं की हा उपवास आपला मंगळवारी, मंगळवारी हा जो ट्यूजडे आहे त्या दिवशी हा उपवास चालू होईल. तर असं की काही उपवास आहेत जे रात्रीपासून आपण चालू करतो, सनसेट पासून. काही उपवास आहेत ते सकाळी करतो. दोन उपवास आहेत जे आपण सनसेट पासून करतो, जे तिशा ब्याव आहे आणि किपूर, ते संध्याकाळी चालू होतात, ते सर्वात लॉंग उपवास आहेत. आणि काही उपवास आहेत जे काय करतो आपण, ते
सकाळपासून करतो. आज हा उपवास जो आहे आपण सकाळपासून सनराईज पासून ते 3 स्टार्स पर्यंत करू. कोणा टायमिंग पाहिजे आपल्या इंटरनेटमध्ये बघू शकतो आपला सनराईजचा टाइम काय आणि सनसेटचा टाइम काय 3 स्टारचा आणि त्याप्रमाणे उपवास केला पाहिजे. समजलं? तो एक मिनिट. तो हा जर असरा बेतेवेत जरी योम शिशिर असतो तरी आपण उपवास करतो की नॉर्मली फ्रायडेला आपण जो उपवास नाही करत म्हणजे जर आपला तानी तेस्तेर किंवा युजान व तमूज किंवा एक आले तर आपण ढकलतो नॉर्मली हा उपवास. ओके. पण जर 10th ऑफ तेवेत आला तर आपण असं की थोड्या वर्ष पहिले पण होता फ्रायडेला होता 10th ऑफ तेवेत आणि उपवास केलेला आपण. असं की नॉर्मली आपण काय करतो नॉर्मली जर फ्रायडेला उपवास असेल तर नाही ढकलतो पण असं की 10th ऑफ तेवीस जर असेल असं थोडा वर्ष पहिले होता तो केला पाहिजे. सर अखिल वेजिटेबल को ते त्या रात्र पहिले अलाउड आहे. आपण नॉर्मली बघू तिशा व्यापला आपण रात्रपासून पहिले नाही जेवत वगैरे नाही. हा उपवास जो आहे तो इझी उपवास आहे त्या हिशोबाने प्रत्येकाने केला पाहिजे. जो ज्याला आपण पुढे बात करू त्यानंतर जो आजारी आहे जो गोळ्या खातोय किंवा त्याला ताप आलाय किंवा तब्येत नाही बरी वगैरे त्याची गोष्ट वेगळी आहे. पण नॉर्मली सर्वांनी हा उपवास केला पाहिजे. माणसांनी जे बरमीचं झालेले आहेत त्यावरती पोरांनी वगैरे आणि बायकांनी जे पत्नीचं वरती एज पासून 12th एज पासून सर्वांनी उपवास केला पाहिजे. सर रामबाम बोलतात की नाही उपवास हा मेन आहे. माणूस बोलायचा मी उपवास केला पण तो अजून काय करतोय कंटिन्यू करतोय की असं की आपला बेतामिता जर नाही तयार झालाय की असं की कोल दोष लो निघणार म्हणजे प्रत्येक जनरेशन जर बेतामिदास नाही तयार होते असं की जसा ज्या जनरेशन मध्ये हा बेतामिदास डिस्ट्रॉय झालाय म्हणून का आपल्यामुळं की जर मी असतो बरोबर तर बेतामिदास पण तयार असतं बरोबर. म्हणून प्रत्येक माणसाने पश्चाताप केला पाहिजे की नको ना आपण उपवास करतोय एका साईडून पण नाही उपवास जो मेन आहे त्याच्या आजूबाजूला जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे माणसाचा पश्चाताप वाईट गोष्टापासून लांब गेलेला. जर कोण खासविशाल लक्षणारा शब्बात कशरूत हे सर्व गोष्ट हशिमला पाहिजे की माणूस बोले हशिम होते मला मी देऊ शकतो तुला बेतामिकदास पण तो अजून तयार नाही. म्हणजे एक्झाम्पल जर माणूस त्याला पोरगा येईल त्याला पोरगा बोलेल मी 18 वर्ष झालो मला गाडीची चावी द्या. नाही नाही तू पहिले जाऊन शिक. पहिले तू तयार हो बघ तू चालवू शकतोस काय गाडी तुला हँडल करता येते बरोबर वगैरे तर मी तुला गाडी चावी देतो. तसा हशेम पण सेमच बोलतोय की पहिले नको तुम्ही लोकांना भाऊ हशेम ज्यूश बस झालात आणि तुम्ही लोक भाऊ हशेम तर आपण अजून तुम्ही लोक तयार ना त्या हिशोबाने तुम्ही तुम्हाला कोण चावी देऊ शकतो बेतामिदाची आणि तुम्ही तिकडे जाऊन आपले सॅक्रिफाईस करू शकता की होऊ शकते की खास शलोम जर बेतामिदस तयार असेल आणि माणसाने छोटा मोठा पाप केला तर खास शलोम खातं जन्म त्याला पनिशमेंट जास्ती डिफिकल्ट भेटू शकते. म्हणून हशीम काय करतोय थांबलाय आपण जिथपर्यंत आपण काय करू आपल्या त्या पोझिशन येऊ ज्या पोझिशनला आपण आपल्याला बेताबिता भेटू शकतो. म्हणून प्रत्येक माणसाने नाही उपवास केला तर झाला संपला नाही आणि तो कंटिन्यू करते त्याची वाईट कामं करायला अशी नाही चांगली गोष्ट. ओके. अजून मी असं की रात्री उपवासाच्या पहिले मला अलाउड आहे म्हणजे मी कधीपर्यंत जेवू शकतो असं की आलू तर शाखार म्हणजे सनराईजच्या पहिलेपर्यंत मी जेवू शकतो. म्हणजे माणूस बोलाय मला डिफिकल्ट जाते नाही वगैरे सनराईजच्या पहिले उठ आणि काय कर काहीतरी खा. एक, पाव घे थोडा ब्रेड घे आणि काहीतरी खा म्हणजे काय होईल तुझा पोट भरलेला असेल आणि तुला त्रास नाही होणार तो उपवासाचा. पण जर तो माणूस झोपायला गेला रात्री 11 वाजता झोपायला गेला 10 वाजता झोपायला गेला तर त्याला असुर जेवायला. पण एका कंडिशन मध्ये त्याला अलाउड आहे काय करू शकतो एका कंडिशन मध्ये तो कंटिन्यू काय करू शकतो आपला खाऊ शकतो की जर रात्री झोपाच्या पहिले बोलू शकतो अरे मी मी बोलतो वेदांतशी जर मी उठलो किंवा जाग आली मला मला जेवायचं आहे पण मला नाही माहिती मी झोपीन जाग येईल नाही येईल या कंडिशन मध्ये त्याला अलाउड आहे काय करायला तो बोलू शकतो रात्री झोपाच्या पहिले की जर मी सनराईजच्या पहिले उठलोय तर मला जेवायला अलाउड आहे. पण जर तो नाही बोलत आहे आणि तो डायरेक्ट झोपायला जाते जसं म्हणजे त्याचा उपवास त्या झोपेपासून चालू झालाय म्हणजे तो रात्री 11 वाजता 10 वाजता झोपायला गेला त्या टायमापासून त्याचा उपवास हे चालू झालाय. पाण्याबद्दल अलाउड आहे जर माणूस त्याला पाणी पियत असेल वगैरे रात्री उठला झोपेतून उठला आणि त्याला ताण लागले गरमीचे दिवस आहेत नाही माहिती तर या कंडिशन मध्ये त्याला पाणी प्यायला इथे काय प्रॉब्लेम नाही. तरी पण चांगली गोष्ट आहे या दोन्ही गोष्टीबद्दल पाणी पियाबद्दल आणि जेवणाबद्दल त्यांनी कंडिशन केला पाहिजे झोपाच्या पहिले की मी जर मधी रात्री उठलो आणि मला भूक लागली असेल वगैरे काय तर मी खाऊ शकतो.
साधारण तो मी ये व्हायला पाहिजे. जर माणूस झोपायला गेला एक्झाम्पल, तो संध्याकाळी 5 वाजता झोपायला गेला आणि अजून दिवस होता किंवा 4 वाजता झोपायला गेला आणि तो बोलला की मी उठीन रात्री, मी उठणार आहे, तसं पण जेवणार संध्याकाळी. ते डॅडी मम्मी आले काय आले त्याला नाही उठवला आणि ते झोपून कंटिन्यू केला सकाळी 2 वाजेपर्यंत आणि उठला, अरे उद्या तर उपवास आहे, मी जेवलो नाही आणि काय नाही आणि मला त्रास होईल. आणि त्या कंडिशन मध्ये त्याला अलाउड आहे का? मी झोपायला, तो माणूस कधी झोपायला गेला, अजून दिवस होता, नाही रात्री झोपायला गेला, त्या कंडिशन मध्ये त्याला अलाउड आहे. पण जर माणूस रात्री लेट झोपायला घेतोय आणि बोले सकाळी उठून मी जेवतोय, त्यांना मस्त आहे, त्यांनी कंडिशन हे केलं पाहिजे. नाही बोलतात त्याला कंडिशन, की मी जर उठीन तर मी जेवू शकतो. तो सर्वांनी उपवास केला पाहिजे, माणसांनी, बायकांनी. जो माणूस बरमिचवा झालाय, बतमिचवा झालाय आणि असुर आहे काय करायला, वेलो इफ्रोज गदेर म्हणजे असुर आहे ती बॉर्डर पार करायला. मान बोले नाही मी नाही करत आहे, मी फक्त कुठला करतोय, किप्पूर आणि आपला तिशा व्याप. किंवा माणूस बोलतो नाही नाही हे उपवास माझ्याने होणार नाही. नाही, प्रत्येक माणसाने ट्राय केला पाहिजे, चालू केला पाहिजे. सर्व तिथे असले की आपले रामबाब बोलतात की हे सर्व उपवास माणसाच्या चांगल्यासाठी येतात, की असं की माणसाची हेल्थ अजून चांगली होते. की जेव्हा माणूस कधी कधी आपल्या गोडाऊन असतं आपल्या बॉडीमध्ये आणि तिकडे सर्व आपले जेवण, जो एक्स्ट्रा जेवण असतो, जो सांभाळून ठेवलं असतं, की कधी माणूस आज भुका असेल किंवा नाही जेवायला भेटला, तर त्या गोडाऊन मधून आपली बॉडीला माहिती आहे, आपल्या बॉडीला अजून ती पॉवर द्यायला. की माणूस होऊ शकतो की कसं जेवत नाही आणि तो अजून कंटिन्यू करतोय, की आपल्या बॉडीमध्ये रिझर्व्ह मध्ये आहे. असं नाही की कधी कधी उपवासामध्ये ते रिझर्व्ह जे असतो ते साफ केले जातो तिकडं त्या ठिकाणी. आणि त्या बॉडीला ही सर्वात हेल्दी गोष्ट आहे. म्हणून आपले जे बघायला गेलो, जे मोठे मोठे आपले काय बोलतात, आयुर्वेदिक वगैरे माणसं असतात, ते उपवास करायला बोलतात का, की आपल्याला त्या बॉडीला हेल्थला चांगलं आहे. पण आपल्याला त्या आयुर्वेदिक लोकांची नाही, कोणत्या बाबाची गरज आहे, आपल्या तोरामध्ये लिहिलं आहे, प्रत्येक थोड्या महिन्याने आपल्याला उपवास करायला दिलाय त्या हिशोबाने. का? पहिली गोष्ट म्हणजे आपल्या बेतामिद्यासाठी करतोय नाही, पण ते एका साईडला चांगलं आहे त्याच्या हेल्थसाठी. म्हणजे माणूस बोलतो कशरूत चांगली गोष्ट आहे की नाही. सर्व माणसं बोलतील अरे हेल्थसाठी सर्व चांगली गोष्ट आहे, सर्वात प्युअर गोष्टी खातस आणि सर्व चांगली गोष्ट. पण ते ठीक आहे, ते एका साईडला आहे. त्याचा का करतो, काय चांगलं आहे त्यासाठी, पण का करतो आपण, की हशेमनी सांगितलंय म्हणून आपण उपवास म्हणून काय करतो. आपल्या स्कॉलर्सनी बोललंय, आपल्या तोरानी बोललंय, आपल्या हशेमनी बोललंय आपल्या बेतामिद्यासाठी रडाला, आज म्हणून आपण करतो. पण दुसऱ्या साईडून ती गोष्ट चांगली पण आहे. तर मी काका मी पॉली तो या दिवशी आपण म्हटलं, जसं माहिती आहे खिपूरला असूर आहे काम करायला, लाईट लावायला. जसं शबात तिशा व्यापला आपण बघू 5 टाईपचे गोष्टी ज्या असूर आहेत. जसं म्हणजे आंघोळ करायला, अंगावरती तेल लावायला किंवा आपले बुट घालतो लेदरचे, हे सर्व गोष्टी असूर आहेत. पण 10th ऑफ तेवेतला जसं बघू आपण, तिशा व्यापला गाणी ऐकायला असूर आहे, शेखी आणून नाही काय नाही. पण 10th ऑफ तेवेतला सर्व अलाउड आहे. माणूस कामावरती जाऊ शकतो, आंघोळ करू शकतो, त्याला म्युझिक ऐकायची तर ऐकू शकतो. ओके, एक्झाम्पल बोलतोय, जर तो ट्रॅव्हलिंग मध्ये त्याला म्युझिक ऐकायचंय नाही, त्याला हे करायचंय, आधी गोष्ट त्याला अलाउड आहे. आणि माणसाला नॉर्मल काम करायला पण अलाउड आहे. तो बोले नाही सुट्टी घेतली पाहिजे, नाही घेऊ शकतो, त्याला आराम करायचा आहे, गोष्ट वेगळी आहे. पण नसल तर इनफ काय करायला, इनफ आहे त्याला आपला मध्ये आपला काय करायला, एक मिनिट आपला नॉर्मल जी गोष्टी, जी नॉर्मल दिवस करतो, फिलिंग आपण नॉर्मल बांधू, सर्व नॉर्मल करू. नाही मस्त आहे त्याला बोला बाहेर हे असू आहे ते असू नाही, नॉर्मल सर्व अलाउड आहे. फक्त आपली नमाज थोडी ऍडिशनल त्यामध्ये आणली नव्हती आपण, पण ते पण आपण बात करू कंटिन्यू केल्यावरती. तर तर मी उभा राहतो मनिकोत, मी उभा राहतो मनिकोत. तो जी बाई प्रेग्नेंट आहे किंवा अं, पोराला दूध पाजते अजून, ओके, किंवा खासं शरम तिचा बर्थ झालेला आहे, सर असं डिपेंड आहे. बे तानीत युझान बे तमूज आणि 17 ऑफ तमूज सोम गेदालिया 10th ऑफ तेवेर. सर जर ते पुढे ढकलले आहेत तर ते गोष्ट वेगळी आहे. पण ते टायमावरती आलाय तर ते लोकांना नाही मस्ट आहे उपवास करायला. एक मिनिट एक मिनिट
तो जर ते प्रेग्नेंट बाई असेल काय असेल तर नाही मस्ट आहे उपवास करायला. ओके. जर ती असं नाही की 3 महिन्याच्या वरती जर ती प्रेग्नेंट असेल तर, पण जर तिला डिफिकल्ट वाटते आणि ती वीक आहे, तिला नाही मस्ट आहे हे करायला. जी बाई दूध पाजते लहान पोराला, ते 2 वर्षापर्यंत त्यांना असं आहे की त्यांना नाही मस्ट आहे उपवास करायला. אוקיי, פטורה מליטנות עד 30 יום. טוב, חולה היינו שנפל למשכב, जर कोण माणूस आपला आजारी आहे, ओके, पण तो नाही एवढा आजारी की तो बेडवरती झोपलाय वगैरे, तर त्याला पण नाही मस्त आहे उपवास करायला. ते आपण पहिले पण बोललो, हा उपवास आहे जो आपले तोरामधून नाहीये किंवा आपले नाही, जसा किपूर जसा आहे, आपले स्कॉलर्स नाही आलेत आणि म्हणून यामध्ये थोडा इझिली घेतलाय की जो माणूस आजारी असेल किंवा नाही तब्येत बरी वगैरे आणि जरी त्याला विकनेस वाटते तरी त्याला नाही मस्त आहे उपवास करायला. तो ज्याला ताप असेल 37 डिग्रीज, 37.5 डिग्रीज वरती, आणि तो वीक आहे, त्यांना नाही मस्त आहे. जर कोणतं डोकं दुखते आणि तो नाही म्हणजे जरा डोकालाही दुखते त्याचा, तर त्याला पण नाही मस्त आहे हा उपवास करायला. मी शेषलो उलकुस dalle che te ne metto mi शेषलो सकाळी लाखायचा. तो ज्याला शुगरचा प्रॉब्लेम असेल किंवा ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असेल, तर त्यांनी डॉक्टरला विचारलं पाहिजे की मी उपवास करू शकतो की नाही. जर डॉक्टर बोलले नाही करायचंय, तर या उपवासामध्ये नाही विचारायला पाहिजे. राबला जाऊन विचारायचं आपण कितपूरला आणि तिशा व्यावला आपण बोलतो नाही, जर तुला डॉक्टर बोलला नाही उपवास करायला, ते जाऊन कोणाला विचार. आता राबला जाऊन विचार की असं असं बोलला, काय करू मी, कसा खाल्ला पाहिजे कसा नाही खाल्ला पाहिजे. या उपवासामध्ये नाही, जर डॉक्टर त्याला बोलते नाही हे प्रॉब्लेमॅटिक आहे, तू उपवास करशील वगैरे, तुला प्रॉब्लेम होऊ शकते, त्या कंडिशन मध्ये त्याला नाही मस्ट आहे उपवास करायला. तो खरं निघतो, जर कोणता ऑपरेशन झालंय किंवा काय असेल त्यानंतर तो डिफिकल्ट आहे, त्याला पण नाही मस्ट आहे उपवास करायला. מי שמטענה אכל לבלוע כדורים כנגד מחוז יבלע בלי מים. טוב, אם קשה לו לבלוע מים, יבלע מים מעט. טוב, जर कोणाला उपवास करू शकते, डॉक्टर बोलते काय नाही तू उपवास करू शकतोस, पण तुला गोळी खाल्ली पाहिजे सकाळी. त्याच्या लाखाजदामची असेल किंवा कसली असेल, तर गोळी खाल्ली पाहिजे. त्या कंडिशन मध्ये त्यांनी काय केलं पाहिजे, या कंडिशन मध्ये त्यांनी आपल्या गोळी खाऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. पण जर बोलले अरे नाही मी पाणी पण पिल्ला पाहिजे, मी विदाऊट पाण्याची गोळी नाही खाऊ शकत, काय काय जण विदाऊट पाण्याची पण गोळी खाऊ शकतात, काय काय जण नाही खाऊ शकत, असं त्यांनी थोडंसं पाणी घेऊन ती गोळी खाऊ शकतो आणि कंटिन्यू त्याचा उपवास करू शकतो. समजलं? लहान पोरांना असूर आहे. जर लहान पोरगा बोलला अरे नाही मला पण उपवास करायचा आहे आणि ते 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 नाही मी तासाचा उपवास करतो, जसा किपूरला गेला, असूर आहे. का की आपण लहान पोरांना शिकवतो की डिझर्टेशन मसाला आहे की अतिल, म्हणजे फ्युचरमध्ये हे सर्व उपवास जे आहेत ते वेदांत आशेम काय होतील, सर्व कॅन्सल होऊन वेदांत आशेम आपल्या हॅपीनेस मध्ये होतील, म्हणजे असं योमतो सारखं होतील. म्हणून आपण त्यांना सवय नाही लावत. जर आला बरं मी आला तर कर, पण नाही आला तर अजून आपल्याकडं आपण होप करतो की वेदांत आशेम आपला बेतामध्ये लवकर तयार होईल आणि हे सर्व आपले उपवास कॅन्सल होते, म्हणून त्यांना आपण सवय नाही लावत हे उपवास करायला. בסדר? בעלי שמחה. טוב, חתן וכלה בתוך 7 ימים משתה, או אבי הבן, או זה לא חייבים. טוב, जर कोण म्हणजे लग्नाच्या दिवसामध्ये आहे, म्हणजे ओके त्याचा लग्न झाला रविवारी आणि 7 दिवस त्याचा झाले की हॅपीनेस मध्ये आहे, त्यांनी पण उपवास केला पाहिजे की नाही नवरा बायकोनी. असं नाही की का अं, असं नाही की त्यांनी उपवास केला पाहिजे की जरी तो खतन असेल तर त्याला मस्त आहे. ओके, त्याला पण मस्त आहे उपवास करायला, जसं म्हणजे बरमितवा झाला त्या दिवशी वगैरे त्याला पण मस्त आहे उपवास करायला. जर सुलता असतील त्या दिवशी, तर सर्वांना 3 जणांना म्हणजे संदाक अभियाबेन म्हणजे पोराचा डॅडी आणि जे खुर्चीवरती बसतात संदाक आणि जो सुलता करतोय तो मोएल, त्या सर्वांनी पण हा उपवास केला पाहिजे. समजलं? तो सुलता असतील तर काय सकाळी पण करतात, काय काय संध्याकाळी करतात, डिपेंड आहे. पण तो ब्रीज मी शाखारीत चौराईन
तो आपण बघू उपवासामध्ये आपण आणि कधी कधी माणूस चुकीने काय करू शकतो, घरी आला आणि त्याला बायकोने चहा बनवला किंवा खविता खविता म्हणजे आपला ऑमलेट बनवला किंवा काय बनवला आणि त्याला आठवण नाही राहिला. तो सकाळी उठला आणि त्याने काय घेतला, थोडासा घेतला ग्लास आणि चहा घेतला हातामध्ये किंवा कॉफी आणि बरखा करायला आला किंवा थोडासा तुकडा घेतला काय हे करायला आणि त्याला आठवण आला काय, अरे आता उपवास आहे. त्यांनी चालू केली ब्रखा बरुख आता हशेम एलोकेनु मेलेच आोलाम शाकोल नियमित बरो, तो पियाला आला. रे बघते तर काय, रे उपवास आहे आज, नको ना मंगळवार आहे. चला एका साईडला त्यांनी ब्राखा केली कसली, कॉफीची किंवा कुठल्या गोष्टी त्याला खायची, बिस्किटची नाही माहिती किंवा केकची, आणि एका साईडला उपवास आहे आपला. तिथं थोडा जे आपले लॉज आहेत ते डिफरंट लॉज आहेत. असं की जर तो ब्रखा केली या उपवासांमध्ये, त्याला मस्त थोडं टेस्ट केला पाहिजे की असुर आहे हशिमचं नाव फुकट घ्यायला. आणि जर मी ब्रखा करतोय आणि टेस्ट नाही करत, जसं मी हशिमचं नाव काय करतोय, मी फुकटचा घेतोय. आणि ही गोष्ट असुर आपल्या तोरामधून की आपल्या टेन कमांडमेंट मध्ये लिहिलं आहे की असुर हशिमचं नाव घ्यायला फुकट. आज इथं पहिली कंडिशन काय बोललो आपण, पहिल्या कंडिशन मध्ये आपण बोललो की त्याला मस्त आहे काय करायला, त्याला मस्त आहे आपला उपवास करायला, आपला टेस्ट करायला. म्हणजे जर माणसाने पहिली गोष्ट म्हणजे ट्राय केला पाहिजे, आठवण ठेवली पाहिजे की याचा उपवास आहे. पण नाही जमत आहे त्याला किंवा त्याला नाही आठवण राहिली, म्हणजे नाही जमत म्हणजे त्याला आठवण नाही राहिली आज उपवास आहे, त्या कंडिशन मध्ये जर त्यांनी ब्राखा केली आणि थोडस टेस्ट करायचं पाहिजे, त्याला आठवण आली त्याने टेस्ट केला पाहिजे का की विदाऊट शेमचं नाव फुकटचा घ्यायला आपल्या तोरामधून असू द्या, म्हणजे त्यांनी थोडा टेस्ट केला पाहिजे आणि नाही कंटिन्यू केला पाहिजे टेस्ट करायला. ओके, थोडासा टेस्ट कर ब्राखासाठी, नाही कंटिन्यू केला पाहिजे. पण जर त्यांनी टेस्ट केला, एक्झाम्पल त्यांनी ब्रखा केली, टेस्ट केला थोडासा आणि आठवण आली, अरे असं उपवास आहे आज, कंटिन्यू केला पाहिजे की नाही उपवास. आज इथं त्यांनी मस्ट आहे कंटिन्यू केला. जरी तो बोले अरे मी पुरा ऑमलेट खाल्ला, मला आठवण नव्हता, तरी पण त्याला मस्ट आहे, त्यांनी त्याचा उपवास कंटिन्यू केला पाहिजे. पण फक्त आपल्या आमिदामध्ये जे ऍडिशनल आहे उपवासाचा तो बोलू नाही शकत, म्हणजे डिपेंड आहे. जर त्यांनी आपला एक मिनिट 36 ग्राम पर्यंत खाल्ला, ओके, आपण के जाई 36 ग्राम, नुसतं तो आनंद नाही बोलू शकत. म्हणजे मी 2 बिस्किट घेतले आणि त्याचा वेट आहे 36 ग्रामच्या वरती आणि ते खाल्ला, तर मी नमाजीमध्ये आनंद नाही बोलू शकत. पण त्यापासून कमी असेल त्यांनी खाल्ला किंवा टेस्ट केला, तर तो नॉर्मली आनंद पण बोलू शकतो, सेफे तोरावरती पण चढू शकतो आणि नमाज पण करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. तो जो माणूस ना उपवास करत आहे तो म्हणजे चल तसा पण मी उपवास नाही करत, जाऊन चला तर काय शॉर्मा खाऊया किंवा काहीतरी चॉकलेट्स खाऊया वगैरे, नाही तरी पण त्यांनी काय केलं पाहिजे, जे मस्त आहे ती गोष्टी खाल्ली पाहिजे. म्हणजे जरा मस्त आहे, जेवला पाहिजे, डाळ भात भाजी भाकरी वगैरे अलाउड आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण तो बोले आता जर आता चल मी जाऊन आईस्क्रीम खातोय आणि पाणीपुरी खातोय आणि हे खातोय ते खातोय, ती गोष्ट नाही चांगली गोष्ट. तो आपला चिंगम खाऊ शकतो की नाही. जर तो बोलतो झालं तर चिंगम तर काय खात नाही आतमध्ये, आणि विदाऊट काही काही चिंगम्स येतात, आपले गम्स जे येतात चिंगम्स जे विदाऊट काय असतात, टेस्ट असतात. ओके, विदाऊट आपला टेस्ट म्हणजे विदाऊट त्याला काय हे नाही आहे, स्ट्रॉबेरी टेस्ट नाही आहे किंवा कुठला फ्लेवर नाही आहे त्याला. सोमे असे असूर आहे, श्रीखा. जर त्याला विदाऊट टेस्ट असेल तर काय काय त्यांना बोलतात की असूर आहे, नाही केलं पाहिजे. पण जर तो बोले नाही मला फक्त काय तोंडामध्ये थोडा वास आहे वगैरे नाही यायला, म्हणजे त्या दात बी घासायला अलाउड आहे, काय प्रॉब्लेम नाही त्या हिशोबाने. जर माणसाला डिफिकल्ट वाटते वगैरे, आज सकाळी तो दात पण घासू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. सर पण ट्राय केला पाहिजे त्यामध्ये कमी क्वांटिटीमध्ये पाणी घेतलं पाहिजे, नाही एकदम जास्त क्वांटिटीमध्ये तोंडामध्ये टाकला पाहिजे, आणि ट्राय केला पाहिजे तो पाणी बाहेर सर्व येईल नाही तो गिळले जाईल वगैरे. ओके, असं त्याला जर ती चिंगम खायचं आहे विदाऊट टेस्ट, विदाऊट काय त्या चिंगमला काय टेस्ट नाही, ओके, ती गोष्ट अलाउड आहे. पण जर त्याला टेस्ट असेल, फ्लेवर असेल कुठला, तर असूर आहे. जर त्याला घरातली बाई आहे ती जेवण बनवते, ओके, आणि तिला थोडा टेस्ट करायचा आहे, बोले नाही मला चेक करायला पाहिजे की मसाला बरोबर पडलाय की नाही त्यामध्ये, आज तिला अलाउड आहे टेस्ट करायला. पण तिने नंतर जाऊन ते परत बाहेर काढला पाहिजे, तोंड धुतला पाहिजे आणि तो आतमध्ये गिळला नाही पाहिजे तो टेस्ट, तो सिगारेट.
आपले स्मोकिंग अलाउड आहे की नाही उपवासामध्ये, त्याप्रमाणे अलाउड आहे स्मोक करायला, पण ट्राय केला पाहिजे कमी करायला, आणि नाही सर्वांच्या समोर. ओके, तर नाही सर्वात चांगली गोष्ट स्मोकिंग करायला, पण जे कोण करताय तर ट्राय केला पाहिजे कमी केला पाहिजे थोडा. आणि या दिवशी थोडा म्हणजे साईड उभं राहून करणार सर्वांना, आता मस्जिद सर्वांसमोर सिगरेट पी, अंगावरती सेंट लावायचा आहे, डिओड्रंट लावायचा आहे, वास घ्यायचा आहे, अलाउड आहे, काय प्रॉब्लेम नाही. जसं आपण तिशा व्यापला आपण बोलतो ना असूर आहे, तसं नाही. आपण 10th ऑफ तेवेतला अलाउड आहे सर्व गोष्ट. तो मी ना रोवली म्हणा, तो जरा गाणी ऐकायचे वगैरे ट्राय केला पाहिजे, ना ऐकायला पण जरा डिफिकल्ट वाटते तर अलाउड आहे. आपल्या नवाजीमध्ये ॲडिशनल आहे, म्हणजे शखारीत, अरबीतमध्ये नाही, अरबीतमध्ये की अजून उपवास चालू नाही झालाय. आपल्या शखारीत आणि अरबीतमध्ये आपला ॲडिशनल आहे अनेनू. सदन आपल्या आमिदामध्ये शोम्या तिफिला, म्हणजे एंडला आपल्या मोदींच्या पहिले तिकडे बघायला गेलो तर तिकडे ॲडिशनल आहे अनेनू. शोम्यात फिला तिकडं आपण ऍड करतो सकाळी मिनखा, आणि अरबीत मध्ये जो कोण विसरला विसरला त्यांनी परत नाही नमाज केली पाहिजे. पण जर त्यांनी नाही नमाज नॉर्मली आपण आलाखाप्रमाणे आठवण केलं पाहिजे अनेनू आपल्या अमिदामध्ये कधी सकाळी आणि मिनखामध्ये. पण जे उपवास नाही करत ते लोकांना आठवण करतील. ओके, פטור מתענית מגורן שהוא חולה או בעל עצם דחוי, שהרי הוא מדבר שקר, הרי הוא אמר. טוב, की असू रे की तो खोटा बोलते, तसा काय जो उपवास नाही करत त्यांनी अनेनो अमिदामध्ये नाही बोलला पाहिजे. बायकांनी पण सेमच रूल आहे, जे अमिदा करतायत त्या दिवशी त्यांनी अनेनो आठवण केला पाहिजे. फिलिंग जे आपण नॉर्मल फिलिंग बांधू, जे काय नाही जमिनीवरती बसायची गरज नाही, काय नाही, नॉर्मली जे आपण नॉर्मल नमस करतो तसा. जर आठवण नाही केली त्याला नाही आला आठवण अनेनो वगैरे, तिने रशायली संयम केहा. जर त्याने हश्यमचं अजून नाव नाही घेतलंय आणि त्याला आठवण आली अमिदाच्या मधीच, तर परत बोलू शकतो अनेनुबेम, तिकडे बोलू शकतो. पण जर माणसाला आठवण नाही आली तर ओसे शालोम त्याने केला, सुलेमान शेमाख आणि सर्व एंडला आला, पण अजून ओसे शालोम नाही केला, आज तिकडं आपण अनेनू आठवण देऊ शकतो. फक्त तो पार्ट आहे जो आठवण करा अनेनू इनफ आहे. सर म्हणजे एंडचा जो आपण बोलतो ईर अचवून आणि ओसे शालोम करतो त्या पहिले ते अनेनू आठवण देऊ शकतो. शकक व्याखाल वेतानी ती मखाल केशू देत मग अनेनू बेम चांगली, तो ते आपण आठवण दिली. जर माणसाने चुकीने खाल्ला 36 ग्रामच्या वरती, तर त्याला असुर आहे आणि नमाजी मध्ये आठवण द्यायला. जो खजन बाबा आहेत ते पण कधी देतील, अरे फायनू अमिदा करतील नॉर्मल, जे आपण जसा प्रत्येक एकटा माणूस करतो, पण जेव्हा खजारा म्हणजे परत आपण अमिदा ते लाऊडली करतो त्यामध्ये ते कुठं आठवण देतील, रेफायनू तिकडे त्यांना आठवण नाही आली, तर शोम्यात फिलामध्ये तिकडं ते अनेनू आठवण देतील. त्यांना डिफिकल्ट नाही समजत आहे मी काय बोलतोय, तर त्यांनी सिंदूर खोलून अं, हे करू शकतो. तो शलियात चिबूर म्हणजे जे खजान बाबा आहेत, मस्त आहे, त्यांनी उपवास केलेले चढले पाहिजेत. म्हणजे बोलिंग चला रे द्या नमस्कार, तुला येते नमस्कारला, पण तो उपवास नाही करत, त्याला असुर आहे वरती तेब्यावरती चढून नमाज करायला सर्वांसाठी. ना मी शलियात चिबूर मी तो טוב, טעה בחתימת הברכה. אנחנו נדע, तो मरमी बसले ठेवता אחרי חזרת. बस तो सकाळी थोडा ऍडिशनल आहे आपल्या अमिदामध्ये, जो आपल्या सिदूरमध्ये दिलाय, आपल्या अशावनु बघा जो ऍडिशनल आहे त्यामध्ये. तर प्रत्येकाने सिदूर खोलून बघू शकतो की उपवासच्या दिवशी थोडा ऍडिशनल आहे ते ऍड केला पाहिजे. טוב, קריאת התורה בשחרית ומנחה. तो सकाळी सेफे तोरा काढू आपण, मिनखामध्ये पण सेफे तोरा काढू. आज या टायमाला मंगळवारी येते, आज या दिवशी नॉर्मल डेजला पण नाही सेफे तोरा काढत, पण आता उपवास आहे म्हणून आपण सेफे तोरा काढू. पण कधी मी सेफे तोरा काढू शकतो, आज डिपेंड आहे. जर कमीत कमी मिनिमम 6 माणसं असतील जे उपवास करतायत, आणि 4 माणसं जे ना उपवास करत आहे, ज्यांना हलाखाप्रमाणे आवडते, म्हातारे माणसं आहेत किंवा आजारी आहेत, आज त्यांना पकडून आपण 10 माणसांमध्ये आपण सेफे तोरा काढू शकतो. पण मिनिमम किती पाहिजे, मिनिमम कमीत कमी 6 पाहिजे जे उपवास करतायत, आणि 4 माणसं जे नाही उपवास हलाखाप्रमाणे अलाउड आहे त्यांना. ओके, तो कोण चढू शकते सेफे तोरा.
कोण चढू शकते सफेद जे उपवास करतात तेच फक्त जे नाही उपवास करत त्यांना असुर आहे सफेद चढायला. तो जुमान फिल मिनखा. मिनखा पण आपला आहे मिनखामध्ये आपला नॉर्मली जर कोईन असेल तर कोईन पण चढतो आणि तो बिरकात कॉनिंग करतो. טוב, בית כנסת שלא עשו, כן, אני מתאר מחכה עולה שבת בני הבית, או הפטרה. טוב, הפטרה הייתה, אשכנזים लोक आपले 3 आले होते त्यामध्ये. ओके. अशकेनाझी लोक काय करतात? अशकेनाझी लोक हफ्तारा पण काढतात. आपण नाही काढत हफ्तारा. आपण नॉर्मली करतो. अफर पिशे कोली मतो शन्ना नसीब कॉनिम तो बिरकात कॉनिम. हम्म. तो बिरकात कॉनिम काय केलं पाहिजे मस्जिदमध्ये गेला पाहिजे की तर नमाज करतात आणि सेफतोर पण काढतील. बिनशमशो तलीत दोला नको शकल कोण तो त्या तलीत बिलीत मिनखाला गरज नाही त्या हिशोबाने आपले इस्रायली आपले इंडियन ट्रेडिशन आहे की मिनखामध्ये जे सेफतोरा चढतात ते तलीत पण घेतात का की काय काय जण अर्ध्या स्लीव्स मध्ये येतात त्या हिशोबाने. אז הלכה נוהגים לתת צדקה לעניים במנחה, אז מצווה, असं की मस्त आहे चांगली गोष्ट आहे या दिवशी चॅरिटी करायला. सदन की उपवासाच्या दिवशी काही काही जण मिनखाच्या पहिले देतात की असं बेतामिकदेश मध्ये पण काय करायचे तिकडे सॅक्रिफाईस आणि चॅरिटी वगैरे करायचे ते कधी करायचे मिनखाच्या पहिले. सदन अरबीत मुत्साय चोम म्हणजे आपला जेव्हा चोम निघते त्याचा पहिले काय करतील जे पहिले आपला हे करतील अरवीत करू आपण. जर घरी माणूस करते तर नॉर्मल नॉर्मल अरवीत आहे त्यामध्ये काय ऍडिशनल नाही. उपवास सोडताना नाही गरज आहे आता किद्दूश करायची तर माणूस बोले कुठला थाला भरला पाहिजे कोणतं ट्रेडिशन असेल तर काय असेल. पण नाही असं काहीतरी स्पेशल आहे जसं आपण किपूरला उपवास सोडायच्या पहिले आपण हे करतो हफ्त्याला करतो वगैरे. आज इथं हा उपवास सोडायच्या पहिले नाही त्याला मस्त आहे आपला अफदाला केला पाहिजे. सर एकंदर हे होते आपल्याला होत आपले उपवासाचे जे नॉर्मली आहेत आपल्यामध्ये आपण थोडं बघतो काय असेल तर ऍडिशन केस कापायला वगैरे दाढी करायची आहे अलाखाप्रमाणे अलाउड आहे काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. हो, हे आतापर्यंत अलाखत होते आपले अं, असारा बेतेवेत. तर कोणाला माहित आपल्या स्टोरीज बघू शकतो आपले युट्यूब मध्ये वगैरे त्यामध्ये ऑलमोस्ट सांगितलंय काय स्टोरीज आहेत त्यामध्ये काय झालं तिकडं आणि काय नाही. पण इम्पॉर्टंट गोष्ट आहे की प्रत्येक माणसाला माहिती पडला पाहिजे की का आपण उपवास करतो नाही उपवास करायचा आहे म्हणून मी हा उपवास करतो. तो पण थोडा पराश्याबद्दल बात करू. चाललंय आपल्या पराशा वैगाश म्हणजे आपल्या पराशाच्या शब्दाच्या पराशामध्ये लिहिलं आहे थोडं मिनिट आपण बात करू त्याबद्दल. पराशात वैगाश मध्ये लिहिलं आहे की वैगाशीला येऊदा म्हणजे असं नाही की युदा आला आणि कोणच्याकडे गेला युसेफकडं का की आपण मागं बघू थोडा ड्रामॅटिक आपला होता की ते लोक योसेफ येतो आपला आणि त्याला दाखवत नाही की त्यांचा भाव आहे आणि तो काय करतो त्यांच्या बॅगीमध्ये तो
वास लपवतो आणि बोलतो की तुम्ही लोक चोरी केलात, आणि तो बोलतो की कोणाला पकडीन मी आता, बिन्यामीनला. बिन्यामीनला मी जेलमध्ये टाकीन. आणि सर्वजण भडकतात. तो बोलते तसा पण आम्ही आपला याकोब अभिनूचा एक पोरगा आम्ही लोकांनी विकून टाकला, तो म्हणजे योसेफ होता. आणि तो दुसरा पोरगा पण निला की ते डॅडी, त्याचे जे याकोब अभिनू ते नाही अजून हे राहू शकतील जिवंत, त्या हिशोबाने की काय झालं त्यांच्याबद्दल म्हणून. म्हणून काय करतं, आज वैगाशाला येऊदा येऊदा बोलतं बघ, आम्ही लोक चांगलं होते बरोबर, ठीक आहे, पण जर तू प्रॉब्लेम करतील तर आम्ही पुरा मिस्राईम आम्ही डिस्ट्रॉय करू शकतो. आणि त्याला आठवण देतो की आम्ही लोक शेम दोघं 14 वर्षाचा असताना त्यांना डिस्ट्रॉय केला वगैरे. आणि इथं पण मी इथं लिहिलंय की म्हणजे वैगाश म्हणजे काय, याचा मिनिंग काय, वैगाश वैगाश म्हणजे असं लिहिलंय, असं लिहिलंय की वैगाश म्हणजे तो गेला पहिले, पण त्याच्या पहिले त्याने काय केला, तो ते त्यांनी नमज केली हशेमकडे. इथं आपण बघू, यापासून या परस्परापासून आपण काय शिकतो, की प्रत्येक माणूस आपला कुठं जायच्या पहिले किंवा कोणच्याकडं नमाज करायच्या पहिले चालले की आपले वरती गेट्स आहेत. ओके, प्रत्येकाचा गेट्स आहे, म्हणजे नमाजीचा गेट आहे, आणि प्रत्येक गोष्टीची माणसाला पाहिजे, परनासाचा गेट आहे, सर्वांचा गेट आहे. आणि असं की जेव्हापासून आपला बेतामिता डिस्ट्रॉय झालाय तिथपासून हे सर्व गेट्स बंद झालेत. ओके, सर्व गेट्स बंद आहेत. फक्त एकच गेट उघडा आहे तिकडं, कुठला, शारेदिमा. शारेदिमा म्हणजे रडण्याचा, म्हणजे जेव्हा माणूस रडतो तसंही नमाज थोडी अजून हशीमकडे लवकर जाते. जिथं आपण बघू की शारेदिमा लो निनालो म्हणजे अजून लॉक नाही झाले त्या हिशोबाने. म्हणून आपण जो माणूस नमाजीमध्ये रडतो तर त्याची नमाज लवकर जाते. म्हणून आपण बघू माणसं येतात कोतेलला, पुरा दिवस दिवस तिकडे रडतात, आणि त्यांचे असं आहे की त्याची नमाज लवकर जाते. पण जर माणूस बोलायला चल सर्व गेट्स बंद झालेत, तर आपला नमाज का करतो आपण, माझा आपण नमाज का करतो, आता असं लिहिलं आहे की प्रत्येक माणसाने नमाज करायच्या पहिले पण त्या नमाजीसाठी नमाज केली पाहिजे. म्हणजे नाही डायरेक्टली तो नमाज करत चल मग आपण आम्ही त्याला उभा राहतो हशेम से फताह तिफ्ता फेकी दिला तेव्हा, नाही, त्या पहिले हशेमकडे नमाज केली पाहिजे की जे मी नमाज करतोय ते तुझ्याकडे लवकर पोहोचून दे आणि ते बरोबर आतमध्ये एंट्री करून दे. नाही माणूस बोलायला तर मी आलो नाही, तसा माणूस कुठल्या मॅनेजरला भेटायला जातो किंवा कोणाला भेटायला जातो, त्या पहिले काय करतो तो, त्या पहिले तो त्याशी बात करतो, आम्ही येऊ शकतो की नाही, मला कितीचा अपॉइंटमेंट आहे वगैरे. तसं आता आपण काय करतो, नाही ना, डायरेक्ट माणूस येतो, अरे चला मला हे करत आहे म्हणून आपण आपण बघू मिनखाच्या पहिले कोरबान होत आहेत, आपल्या सकाळी शखारीच्या पहिले नमाज आहे पुरी, त्यानंतर आपण आमिदा करतो. का की आपण हशीमकडे आपण नमाज करतो की आमची नमाज लवकर आतमध्ये जाऊन दे, नाही बाहेर ठेवू. म्हणून इम्पॉर्टंट आहे प्रत्येक माणसाने पण प्रत्येक गोष्टीला जे काय नवीन करत असेल किंवा चालू करत असेल त्यांनी त्या पहिले नमाज केली पाहिजे की हशेम मला ह्याच्यामध्ये मला सक्सेस दे, ह्याच्यामध्ये माझी नमाज पण मी तसंच नमाजीमध्ये पण त्यांनी नमाज केली पाहिजे, या नमाजीला माझ्या सक्सेस दे. तसे सर्वांना शबत शलोम, सोमकाल. कोणाला क्वेश्चन्स असतील तर आपल्या व्हॉट्सअप वगैरे मध्ये पाठवू शकता. आणि हा जरा रेकॉर्डेड आहे आपला आज. सर्वांना शबत शलोम आणि पुढच्या वीक मध्ये आपण भेटू. तोदा रब्बा.